खासदार नरेश म्हस्के यांनी इंडिया आघाडीतील बैठकीचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। शेवटच्या रांगेत बसलात, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे असं म्हणतायत नरेश म्हस्के। इंडिया आघाडीच्या बैठकीतील फोटो ट्विट करत त्यांनी ही टीका केलेली आहे। काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे असा सवाल खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के यांनी काय ट्विट केलंय पाहूया आपण। अरे रे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे, शिवरायांचा वारसा सांगताना रे, काँग्रेसच्या मीटिंगमध्ये शेवटच्या रांगेत बसलात रे असं खासदार नरेश म्हस्के म्हणतात। अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी बाळासाहेबांनी धडा दिला, तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का, हा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलाय। काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे असं म्हणत नरेश म्हस्के आदित्य ठाकरेंवर देखील टीकास्त्र टाकतायत। तुमच्यापेक्षा एक एक खासदार वाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलंय असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। आपल्यासोबत या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः खासदार नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे, पण त्यांचं ट्विट आपण या क्षणी पाहतोय। नरेश म्हस्के यांनी ट्विट करत या सगळ्यावर जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। म्हस्केजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। थेट ट्विट करत तुम्ही या सगळ्यावर, या आसन व्यवस्थेवरून वागबाण सोडले आहेत। मला कालचं जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ही या मंडळींना 6व्या 7व्या लाईन मध्ये जे काही बसवलं होतं त्या फोटोमध्ये उद्धवजी शोधायला लागतात, ते पाहून खूप वाईट वाटलं आणि तो प्रसंग आठवला की हे कायम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा म्हणतात, बाळासाहेबांचा वारसा म्हणतात। औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी पुरंदर तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे दिल्लीचं आमंत्रित केलं होतं। तिथल्या दरबारात 4000 मनसबदारी असलेल्या सरदारांच्या रांगेत बसवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली। तो अपमान वाटून औरंग्याची मनसोदारी आम्ही स्वीकारणार नाही, त्यांची हुजरी करणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन शत्रूच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले। ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाचा कणा दिल्ली दरबारी दाखवून दिला होता, त्यांचा वारसा सांगणारी ही मंडळी 6व्या आणि 7व्या लाईन मध्ये त्या मीटिंग मध्ये जाऊन बसतात, हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? जे युबीटीचे काही लीडर्स आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कायम आम्हाला गद्दार म्हणताय, आम्हाला मिंदे म्हणताय, मग त्यांनी उत्तर द्यावं की काल जे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केले ती काय, ती मिंदीगिरी नाहीये का, त्याचं उत्तर द्यावं। किंवा राहुल गांधी यांनी जे स्थान दिलं हे योग्य आहे का, राहुल गांधी चुकलं नाही असं पहिलं उत्तर त्या युबीटीच्या नेत्यांनी द्यावं, संजय राऊत यांनी द्यावं। अगदी संजय राऊत यांच्यामुळे ही जी काही वाईट परिस्थिती आलेली आहे, हा उद्धव ठाकरेचे यांचा अपमान नसून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। अगदी नरेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। हा अपमान केवळ उद्धव ठाकरेंचा नाही, तर हा अपमान महाराष्ट्राचा आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर ही अवस्था राऊतांमुळे आलेली आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केलेली आहे। आता नरेश म्हस्केंच्या या टीकेला खासदार संजय राऊत काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। या संदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे, भाजपसोबत असताना ठाकरेंचा किती सन्मान होता। इंडिया आघाडी बैठकीतील फोटोवरून आता केशव उपाध्यांनी सुद्धा टीका केली आहे। हिंदुत्व सोडल्यानं मान सन्मान गेला असं केशव उपाध्ये म्हणतायत। इंडिया आघाडीच्या बैठकीतील फोटोवरून टीका करण्यात आली आहे, पाहूया केशव उपाध्ये यांनी काय म्हटलंय। उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते, आठवा त्यावेळचा रुबाब
त्यावेळी सन्मान होता. आता काय परिस्थिती? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले. गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात? आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.